अजित पवारांचं ट्विटरवरून अभिनंदन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या या निकालाचं विश्लेषण केलं। यापूर्वीच्या 5 प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाची हीच भूमिका राहिली आहे। बहुमतासह पक्षाच्या संविधानाचं पालन केलं गेलं आहे का, निवडणुका झाल्या आहेत का, या सर्व बाबींचा ओहापोह करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली हीच भूमिका इलेक्शन कमिशनची राहिलेली आहे। त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे। शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे, ये सगळ्या गोष्टी। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस खूप महत्त्वाचे असतात। मला असं वाटतं की 2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता, आज लोकशाही काय असते हे त्यांना समजलेलं आहे। म्हणजे हा 2019चा फेरा पूर्ण झाला म्हणता येईल? हे असं वगैरे काही मी म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की एवढं निश्चित आहे की आज जे ओरडतात लोकशाहीच्या बद्दल, त्यांनी खरं या ठिकाणी लोकशाहीचा मुडदा पाडला होता आणि तो मुडदा पाडल्यानंतर लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवली।